राज्य सरकारनं आज एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक विधानसभेत मांडलं। लव्ह जिहादच्या घटना वाढत असल्याचा आरोप होत असताना जबरदस्तीनं धर्मांतराला प्रतिबंध घालणारा कायदा हा राज्यामध्ये होऊ घातलाय। सरकारनं मांडलेल्या विधेयकामध्ये काय तरतुदी आहेत आणि सरकारच्या समोरची आव्हानं नेमकी काय असतील जाणून घेऊया। बळजबरीनं, प्रलोभनं दाखवून किंवा फसवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी धर्मस्वातंत्र्य विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडलं। सभागृहानं आवाजी मतदानानं विधेयक दाखल करून घेतल्यानंतर आता पुढला आठवडा यावर चर्चा होईल। जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतर रोखणं हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। पोलीस महासंचालकांच्या विशेष समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे हे विधेयक तयार करण्यात आलंय। विधेयकात जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षांची कैद आणि 5 लाखांच्या दंडाची तरतूद आहे। तसंच विधेयकाच्या कलम 14 अनुसार बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्या संस्थांवर बंदी आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे। धर्मांतर करायचं असेल तर संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडे 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल। जर कुठली व्यक्ती किंवा कुठली संस्था अशा पद्धतीच्या कारवाया अशा पद्धतीचे प्रकरण त्या ठिकाणी करत असतील आणि मदत देखील करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रोव्हिजन ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। याच्यावर विस्तृत चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेत व्यक्तीसोबतच आपण संस्थेला देखील यात जबाबदार निश्चितपणे व्यक्ती असो किंवा एखादी संस्था असो जे अशा पद्धतीचे उपक्रम राबवित असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल। नेमकी शिक्षा काय असणार आहे? शिक्षा याच्यामध्ये हे 5 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी आहे। रिपीटेडली जर का तो व्यक्ती किंवा ती संस्था आढळली तर त्याच्यामध्ये 7 वर्ष शिक्षा। विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी सर्व सभासदांना शनिवार आणि रविवार असे 2 दिवस मिळणार असले तरी विरोधकांची यावर भूमिका काय असेल याची चुणूक पहिल्या प्रतिक्रियेतूनच दिसली। कोई भी व्यक्ति अपनी मर्जी से अपना धर्म परिवर्तन कर सकता है, अपनी शादी ब्याह कर सकता है। 18 साल की उम्र के बाद ये संविधान ने उसको राइट दिया है। अगर उसमें क्या है वो पढ़ने के बाद ही बोल सकते हैं। ये विधेयक लाने की क्यों जरूरत पड़ी महाराष्ट्र गवर्नमेंट से? क्या विपक्ष सपोर्ट करेगा इस बिल को? नहीं, ये ऐसा है ना कि ये सारी विधेयक जो ला रहे हैं सिर्फ और सिर्फ मुसलमानों के खिलाफ कोई चीज़ लाना चाहते हैं लोग। ये जो है किसी तरह से मुसलमानों को मेजॉरिटी के अंदर उनको जो है ना नीचा दिखाना है। मला जर सन्मानाने माझा धर्म जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटायला नको। या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। सत्ताधारी पक्षाचे आमदार मात्र हे विधेयक किती गरजेचं होतं हे पटवून देताना दिसले। धर्मस्वातंत्र्य विधेयक ही काळाची गरज होती। या संदर्भातलं लव्ह जिहादचं अशासकीय विधेयक मी गेल्या अधिवेशनात मांडलं होतं। तेव्हाच राज्य सरकारने खरं तर सांगितलं होतं की आम्ही असं विधेयक आणणार आहोत। ते आज राज्य सरकारने आणलं, त्याच्याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन आम्ही त्या ठिकाणी करतो। आणि या धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे प्रलोभनाने जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला पायबंद बसेल आणि विशेषतः मुस्लिम समाजातल्या धर्मगुरूंकडनं अशा प्रकारची जबरन धर्मांतरं जी केली जातात त्याला पायबंद बसेल आणि हिंदू समाज मोकळा श्वास घेऊ शकेल। धर्मांतर बंदीवर अशा प्रकारचा कायदा आणणारं महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य नाही। ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये असा कायदा करण्यात आलाय। मात्र या राज्यांनी केलेले कायदे न्यायालयाच्या चौकटीत अडकले आहेत। सुमारे 35 सामाजिक संस्थांनी विविध राज्यातील या कायद्यांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। वर्षाच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं केंद्रशासित प्रदेश आणि 12 राज्यांना नोटीस पाठवली आहे। अशा कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचे आदेश न्यायालयानं दिले। घटनेतल्या काही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय। अन्य राज्यांमधील कायद्यात शिक्षेची तरतूद, पुनर्परवानगीचा कालावधी कमी अधिक प्रमाणात आहे। 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेला आणि 2 महिने आधी लेखी माहिती देणं बंधनकारक करणारं विधेयक महाराष्ट्रात मांडलं गेलंय। दोन्ही सभागृहात सत्ताधाऱ्यांकडे असलेलं बहुमत बघता हा कायदा होण्यात काही अडचण नाही। मात्र अन्य 11 राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या कायद्यालाही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाण्याची शक्यता असताना राज्यघटनेच्या कसोटीवर कायदा टिकवण्याचं आव्हान सरकारनं पेललंय का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।